वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चियाचं पीक आता आशेचा नवा किरण ठरतंय। अत्यल्प उत्पादन खर्च, कमी मेहनत आणि बाजारात मिळणारा चांगला दर यामुळे चियाचं पीक शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीचं माध्यम बनलंय। सुपर फूड म्हणून ओळख असलेल्या चियाची मागणी दिवसेंदिवस वाढत असून महिला बचत गटही चियापासून विविध पौष्टिक पदार्थ तयार करून चांगलं उत्पन्न मिळवतायत। मागील 3 ते 4 वर्षापासून वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चियाची लागवड होत असून यंदाच्या रब्बी हंगामात तब्बल 6000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर चियाचं पीक घेण्यात आलं। यातून अंदाजे 56,000 क्विंटल उत्पादन झालं असून सध्या मिळणारे 15 ते 20,000 रुपये प्रति क्विंटल दर पाहता किमान 100 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खिशात जाणार आहेत। चियाचं पीक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे अत्यल्प उत्पादन खर्च। एका एकरासाठी फक्त 1.5 ते 2 किलो बियाणं लागतं। रासायनिक खतं, कीटकनाशकं किंवा कुंपणाची गरज लागत नाही। चियावर रोग किंवा किडीचाही प्रादुर्भाव होत नाही। शिवाय जनावरही हे पीक खात नसल्यानं पिकांचं संरक्षण करणं सोपं होतं। चिया असं पीक आहे की त्यांना एकदा पेरल्याच्या नंतर जी मानसिक मेहनत आहे, जे बळ आहे ते लागत नाही आणि पाणी हा एकमेव पर्याय आहे। 4 ते 5 वेळेस पाणी भरपूर असलं की त्या कास्तकाराला चिया भरपूर होतो। एकरी 5 ते 7 क्विंटलापर्यंत चिया होतो आणि मार्केटमध्ये याचा दर एवढे खास असतात की आज रोजी हा 18 ते 19,000 विकत आहे आणि आम्हाला शेतकऱ्याला अशी इच्छा आहे की हा 20,000 ते 25,000 विकेल। याला खर्च काहीच येत नाही, फक्त एकरी 2 किलो हा चिया टाकावा लागतो आणि याला खतही लागत नाही, फवारणीही कोणती लागत नाही, औषधी लागत नाही। याला 0 मेंटेनन्स असा हा पीक आहे। 3,000 शेतकऱ्यांना सवलतीच्या दरानं बियाणं दिलं आणि त्याचाच परिपाक आज रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या वर्षीपासून आजपर्यंत 15 ते 18,000 क्विंटल चियाची ट्रेडिंग या ठिकाणी झाली आणि जवळपास 15 ते 18,000 रुपये क्विंटलचा भाव चिया उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला। चिया आणि हळद हे पिकं आज रिसोड आणि परिसरातले शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेत आहेत आणि शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये त्यामुळं भर पडत आहे। पूर्वी चियाची विक्री मध्य प्रदेशातील नीमच इथे करावी लागत होती, मात्र आता उत्पादन वाढल्यानं वाशिम आणि रिसोड कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्येही चियाची खरेदी सुरू झाली आहे। रिसोड बाजार समितीनं मागील वर्षी 3,000 शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात चिया बियाण्यांचं वाटप केलं होतं। त्याचाही सकारात्मक परिणाम उत्पादन वाढीवर दिसून आलाय। पालकापेक्षा 3 पट अधिक लोह, दुधापेक्षा 3.5 पट अधिक कॅल्शियम, सॅल्मन माशापेक्षा 8 पट अधिक ओमेगा 3, ओट्सपेक्षा 3 पट अधिक फायबर, ब्रोकोलीपेक्षा 15 पट अधिक मॅग्नेशियम तसंच अनेक महत्त्वाची जीवनसत्व आणि खनिज चियामध्ये आढळतात। चियाचं सेवन केल्यानं हृदयाचं आरोग्य सुधारतं, ऊर्जा वाढते, स्मरणशक्ती आणि पचनक्रिया सुधारते। वजन कमी करण्यासाठी चिया फायदेशीर मानलं जातं, त्यामुळे बाजारात चियाची मागणी वेगानं वाढते। हीच संधी ओळखत वाशिम जिल्ह्यातील महिला बचत गटांनी चियापासून विविध पदार्थ तयार करण्यास सुरुवात केली आहे। चिया पापड, चिया चक्की, चिया बार, खारुड्या आणि कुरड्या यासारख्या पौष्टिक पदार्थांची निर्मिती करून विक्री केली जाते। यातून महिलांनाही चांगलं आर्थिक उत्पन्न मिळतं। चियाचं क्षेत्र वाढावं यासाठी कृषी विभागानंही पुढाकार घेतलाय। शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध मार्गदर्शन, कार्यशाळा, माहिती पुस्तिका आणि महिलांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जात आहेत। दरम्यान ग्लोब न्यूज वायरच्या 5 मार्च 2024च्या अहवालानुसार 2030 पर्यंत जागतिक स्तरावर चियाच्या बाजारपेठेची उलाढाल ही 4.24 अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। त्यामुळे आगामी काळात विदर्भ आणि मराठवाड्यात चियाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढून शेतकऱ्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। माझ्या शेतकऱ्याला 19,000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळालेला आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला खूप छान वाटलं की तो म्हणाला की ताई, माझ्याकडे 6 एकर शेती आहे आणि जवळपास आपल्या प्रशिक्षणातून आणि आपण जे आत्म्याच्या माध्यमातून डेमॉन्स्ट्रेशन दिले, मार्गदर्शन केलं, त्यामुळे मला 5.5 लाख ह्याच्यातून उत्पन्न मिळालेलं आहे।
त्याचं हास्य, त्याच्या चेहऱ्यावरचा जो भाव होता आणि त्याला मिळालेलं उत्पन्न आहे ते माझ्यासाठी खूप मोठी एक उपलब्धी आहे. चियापासून आम्ही चिया चिक्की बनवली, चिया बार बनवले, चिया पापड बनवले, चियापासून आम्ही खारुडी बनवली, चियापासून आम्ही कुरुडी बनवली आणि चिया हेल्थसाठी चांगलं आहे त्याच्यामुळं आम्ही चियापासून हे सगळे प्रोडक्ट बनवत आहे आणि याला मागणी पण भरपूर आहे म्हणून आम्ही प्रोडक्ट वाढवत आहे आणि चांगल्या प्रकारे आमच्या प्रोडक्टला मागणी आहे चियापासून बनवल्यामुळे. कमी खर्च, भरघोस उत्पादन आणि वाढती बाजारपेठ यामुळे चिया हे पीक आता शेतकऱ्यांसाठी नवं आर्थिक मॉडेल ठरतंय. शेतीसोबत महिला बचत गटांनाही रोजगार आणि उत्पन्नाचं नवं साधन मिळाल्यानं वाशिम जिल्ह्यात चियाची क्रांती घडताना दिसते. देवानंद इंगोळे, पुढारी न्यूज, वाशिम.